बसेल त्याला नमस्कार, सुस्वागतम. मला माहिती आहे शाळा सुरू झालेल्या आहेत, सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात पण केलेली आहे, पण आता वेळ आहे थोडीशी टाइम प्लीज म्हणायची, कारण घेऊन आलोय कॉमेडीची ही शाळा जिचं नाव आहे ना सोपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर हेल्दी हॅपी. तर मला असं दादा एक फोटो ना प्लीज, एक फोटो. फोटो वगैरे कसं आता एक 2 मिनिटं मी जरा बोलून घेतो लगेच. 2 मिनिटं फक्त. ठीक आहे. काय फॅन्स काय आता बोलायचं त्यांचं. स्वागत करूयात आपण आपल्या लाडक्या परीक्षकांचं निर्मितीताई सावंत. एक फोटो प्लीज. अरे फोटो वगैरे सगळं मिळणार, मला माहिती, मी छान असं दिसतोय आज. 2 मिनिटं जरा परीक्षकांचं स्वागत करूयात. परीक्षक आहेत ना आपले. 2 मिनिटं. काय निर्मिती फॅन्स एवढे झालेत ना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुष्कर दादा श्रोत्रे. तर एक फोटो ना प्लीज, एक फोटो. हो सगळं करायचंय, जरा 2 मिनिटं थांब ना. ओपनिंग करूयात आपण. मी बाजूला येतो, फोटो वगैरे. 2 मिनिटं. फॅन्स काय बोल काय ना, कपड्यांमुळे तर इतका मी फेमस झालोय सगळीकडे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या 5ही कॅप्टनचं. एक फोटो प्लीज. हा बरोबर आहे. 2 मिनिटं. काय ना, असं टोपीवाला माणूस दिसला तरी मुलं आजकाल सगळ्यांचा डब्बागुल करतात, त्यामुळे मी खूप आवडतो लोकांना. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या डंगरी बँडचं. एक फोटो. अरे जरा 2 मिनिटं थांब ना बाळा. झालंय आता फोटो वगैरे सगळं फ्रेम बीम करून सगळं करू. मस्त तुझं. लहान मुलं निर्मिती ताई ना इतकी फॅन झाली आहेत माझी, म्हणजे फोटोंचं दुकानच मी आता बाहेर काढायचं की काय असं मला वाटायला लागलंय. आणि पुष्कर दादा मला सांगायला छान. एक फोटो. आता तुमची परमिशन असेल? अरे जरूर. कारण कसं लहान मुलं आहेत, छोटी छोटी हृदय असतात त्यांची, आपण तोडू शकत नाही. काय करायचं. चल रेडी. हा मस्त रेडी. आणि आमच्या दोघांचा फोटो काढ. इथपर्यंतच काढा, नाहीतर चड्डी नको. आणि काय डोकं ठेवू ना. हो. मला खूप छान फोटोग्राफी जमते ना. शाळेत मी फेमस होतो अगदीच. मला खूप आवडतं फोटो वगैरे काढायचं. हे आला असेल फोटो. दादा याला का म्हणतात माहितीये? फोटोग्राफी. नाही. नाही, यांच्याकडून डब्बागुल करून घेतल्याशिवाय माझंही मन भरत नाही असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. निर्मितीताई या सार्थकनी माझा आता डब्बागुल केलेला आहे, पण हा घरात खूप प्रामाणिक आहे बरं का. म्हणजे मोठ्यांचं इतकं ऐकतो. त्याच्या भावाने त्याला एक काम सांगितलं होतं छोटंसं, बघा त्यानं काम कशा पद्धतीनं केलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीमच्या या दोघांचं. सार्थक म्हणजे हरिपुत्र आणि एक दिसगावकर साक्षी. काय उद्योगपती, आज काय उद्योग केलात? आयुष्यपत तुला कसं कळलं? तुझा चेहराच ओरडून ओरडून सांगतोय. केला मी आज उद्योग. म्हणजे काय केलास? माझ्या दादाने एक पत्र लिहिलं होतं त्याच्या मैत्रिणीसाठी, आणि ते मला नेऊन द्यायला सांगितलं होतं, आणि ते तू चोरून वाचलं. नाही काढलंस. नाही काढलंस. नाही. अरे मग काय केलं ते तरी सांगशील का? किमान नाही ग, विमान केलं त्या पत्राचं आणि दिलं सोडून. अरे वा, ते एवढं विमान असं पडलं ना पाण्यात. अरे बापरे. हे मग काय झालं? मग काय, त्याच्यातले सगळे वर्ड्स आणि ओळ्या गेला ना वाहून. अरे वा, भारी रे. भारी काय, माझ्या दादाला कळलं तर तो मला त्याच पाण्यात धुवून काढेल. अरे टेन्शन नको घेऊस रे, आपण करूया तुझं पत्र पूर्ण. पण आपल्याला कुठे माहिती त्याच्यात काय लिहिलंय ते? तेच तर, मग ते तिला तरी कुठे माहिती की त्याच्यात काय लिहिलंय ते? आयुष्यपत भारी भारी भारी. हा चल तुझं पत्र काढ.
माझ्या टिंबडक्या सखीस. काय? माझ्या टिंबडक्या सखीस. टिंबडक्या हे कुठलं नाव आहे? ए तुझ्या दादाची मैत्रीण काय होनोलुलू मध्ये राहते का? अगं नाव नाही ग, वर्ड आहे. 3 लेटर्स आणि शेवटची 2 डक्या अशी आहेत. आणि ते आधीच पुसलं गेलं होतं म्हणून मी म्हणालो टिंब. अच्छा म्हणजे टिंबाच्या जागी काहीतरी लाडाचं नाव असेल. पण काय असेल? दातप डक्या. हा दात पडक्या. दात डक्या. ए हे तर 5 लेटर्स झालं. आपल्या 3 लेटर्स पाहिजे. बरं थांब. र डक्या. हा रडक्या. रडक्या. थांब मी बघतो. माझ्या रडक्या सखीस नाही मॅच होतंय. बरं थांब. मग किडक्या. किडक्या सखीस नको नको नको. बरं थांब. मग चिडक्या. चिडक्या सखीस नो 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 नो. मग दोडक्या. शी 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 मला नाही आवडत दोडक्याची भाजी. आई मला तरी कुठे आवडते. ए त्यापेक्षा रडकच चांगलंय. हा माझ्या रडक्या सखीस. हा पुढे वा. तुझं टिंबत्र मिळालं फार छोट आहे. टिंबत्र मिळालं. लिही. तुझं कुत्र मिळालं फार छोट आहे. हा 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 तुझं कुत्र मिळालं फार छोट आहे. हा पुढे वाच. ते शर्ट मध्ये लपून घरी नेलं आणि रात्री वाचलं. वाचलं नसेल चावलं असेल. अरे ए कुत्र्यानं जर शर्टाच्या आत ठेवलं तर ते चावणारच ना. ए हो हो थांब. ए मग मी तसा चेंज करू पत्रात. विंडास. ते रात्री चावलं आणि मग मी वेडा पिसा झालो. आता मी पण तुला एक टिंबत्र पोचवणार आहे. ए सारखं सारखं काय टिंबत्र टिंबत्र. मी सांगितलं ना आता जिकडे जिकडे टिंबत्र येईल तिकडे कुत्रच म्हणायचं. बरं ठीक आहे. आता मी पण तुला एक कुत्र पोचवणार आहे. ते मात्र मोठं असेल. करेक्ट. पुढे. ते कुत्र वाचल्यावर नाही चावल्यावर ठरलं होतं ना आपलं. बरं ठीक आहे. ते कुत्र चावल्यावर तुला मी असल्याची तसा होईल. हा पुढे. मी माझं कुत्र देईन पण त्याला चुरगळू नकोस. हा करेक्ट. पुढे. हा आता माझ्या भावांना चारोळीतून मांडत आहे. ए चारोळी इकडे कशा आल्या? त्या तर श्रीखंडात असतात. अरे त्या चारोळी नाही रे. चारोळी म्हणजे कवितेतला एक प्रकार असतो. शपथ पत्र लिहिणे सोपं होतं. आता कविता पण. काय राव माझा दादा चारोळी लिहित बसलाय. असं कसं लिहिणारच. कारण सध्या जिकडे तिकडे चारोळ्यांचे पीक आहे. सध्या जिकडे तिकडे चारोळ्यांचे पीक आहे. थांब थांब. पण मी कवितेत थोडा वीक आहे. कविता करणं सोपं असतं. तू एक काम कर. एक एक ओळ वाच. पुढची ओळ मी तुला सांगते. ठीक आहे. हा भास तुझा की मनाचा चाळा. हा भास तुझा की मनाचा चाळा. हा गप्पी मासे पाळा आणि होता आई शपथ. भारी भारी भारी. हा पुढचं. पावसाळा से हा विरहाच्या ज्वाळा. पावसाळा से हा विरहाच्या ज्वाळा. हा पाणी गाळा आणि नारू टाळा. आई शपथ. भारी भारी लय भारी. पुढे. म्हणजे प्रेम पण आणि सोशल मेसेज पण. करेक्ट. हे पण संपलं का रे तुझं पत्र? नाही नाही एक शेवटची ओळ आहे ना. मग वाच ना. याला पत्र समजू नकोस ही असे विनवणी भक्ताची. परत वाच रे. याला पत्र समजू नकोस ही असे विनवणी भक्ताची. हा येता कणकण तापाची कोरा तपासणी रक्ताची. भारी भारी लय भारी. पुढे. ए कसं सगळं मॅच झालंय ना आता. मग मी तुला म्हणत होते तू उगाच टेन्शन घेत होतास. दादा की नाही दी एंड दादाचा. ए हो हो पण खाली तर ताके. ए यार तुझा दादा जरा मॅड आहे का रे? अरे ताक पिता पिता कोणी पत्र लिहितं का? अरे सांडलं ना त्याच्यावर. अगं तूच मॅड आहेस. ताक म्हणजे ताक टिंब टिंब असं लिहिलंय. हा मग तेच ते. मग असं लिही. थंड थंड ताक प्यावे पोट हलके होऊन जावे. आई शपथ. भारी भारी लय भारी. माझा दादा बघ कसलं वारी पत्र लिहितो. आणि आपण सुद्धा. तुम्हाला समजा पत्र लिहायचं असेल तर आमच्याकडेच या. आई शपथ. भारी भारी लय भारी. निर्मितीताई कसं वाटलं पत्र पूर्ण केलेलं? भारी भारी लय भारी. मज्जा केली तुम्ही दोघांनी. तुम्ही कधी कोणाला पत्र लिहिलंय? नाही कारण आता पत्र लिहिणं कमीच झालेलं आहे. आमच्या वेळी खूप पत्र यायची. छान छान मजकूर असायचा त्याच्यात. सनविवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष. खूप छान पत्र असायची आमच्या लहानपणी आणि ती लिहायला पण खूप मजा यायची. तुम्हाला एक कळलं नाही ना त्यातलं ताक म्हणजे काय होतं ते? नाही कळलं ना.
ते ताक म्हणजे ताजा कलम. आपल्याला असं हल्ली तुम्ही मेसेजेस करता तेव्हा असं आठवतं ना, अरे हे लिहायचं राहिलं, आठवतं ना असं, मग तुम्ही पटकन दुसरा मेसेज पाठवून देता. तर ते पत्रात नाही ना तसं, मध्ये कुठे घुसडणार, काही ओळी लिहायची असतील तर, म्हणून मग ताक लिहून ते शेवटी लिहायचे पत्राच्या. तसं ते ताजा कलम. खूप मस्त केलं तुम्ही. पण हे जे आता हरवलंय ना पत्र लिहिणं, ते तुमच्याकडून असं पत्र लिहून घ्यायला पण लोकांना आवडेल. मला वाटतं आता सुरुवात करतील पत्र लिहून घ्यायला वेगळ्या पद्धतीने. कविता पण उत्कृष्ट होत्या तुझ्या, खरंय तुझं. त्याच्यातून सामाजिक संदेश पण तू दिलास. क्या बात आहे साक्षी, खूप गोड झालं, खूप छान झालं तुमचं. थँक्यू. पुष्कर दादा, आजकाल पत्र लिहिणं हा शाळेमध्ये एक अभ्यासाचा प्रकार म्हणून मानला जातो. तेवढाच राहिलाय. पण या निमित्ताने आम्हाला खूप छान पत्र बघायला आणि ऐकायला मिळालं. क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. निर्मितीताई सिग्नल. बघितलं ना ही मुलं किती आगाऊ आहेत. दादाच्या पत्राची वाट लावली. मी 5 मिनिटं थांबलो ना तर ब्रेक पण घेऊन टाकतील. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नो सुपी नूडल्स डब्बागुल सोबत. रिअल फ्रूट पॉवर, हेल्थ इज हॅपी. बरं, तुम्हाला चाल कशी पाहिजे? शांत. शांत ना दादा. को वाला वही रे, डी वाला. ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे रे पावसा. ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे रे पावसा. रिदम करेक्ट. देतो मी पैसा. तुम्हाला माहितच आहे आपण रोज एका सेलिब्रिटीशी गप्पा मारतो, त्याचा आयुष्य जाळण्याचा प्रयत्न करतो. जाळण्याचा नाही, जाणवण्याचा.